हॅलो फ्रेंड, मी श्रीषा. चला तर आज गप्पा मारूया मस्तपैकी. मला म्हणजे काहीतरी सांगायचं होतं म्हणून. एकदा काय झालं, एक माणूस असतो, तो काय करतो, आपली गाडी असते ना, ती एका साईडला असं पार्क करून जातो, रोड साईडला पार्क करून जातो आणि तो 8-10 दिवस काही येत नाही. 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर जेव्हा तो येतो तेव्हा तो बघतो गाडी व्यवस्थित आहे, छान आहे. तो गाडी काढायला जातो, तेवढ्यात वरून नारळ गाडीवर पडतो आणि गाडीची काच फुटते. गाडीची काच फुटल्यानंतर त्याला मेकॅनिकला बोलवावं लागतं. एवढं सगळं करेपर्यंत रात्र होतं. मग तो म्हणतो की दुसऱ्या दिवशीच घेऊन जातो. तर जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी येतो आणि बघतो तर काय, गाडीचे सगळे पार्ट कोणी कोणी काढून नेलेले असते. म्युझिक सिस्टीम सगळेचे छोटे छोटे, काय मोठे छोटे सगळे पार्ट काढून नेलेले असते. गाडी निकामी केलेली असते. याचा अर्थ असं, जेव्हा आपल्या आयुष्यात कुठंही जर छिद्र पडली तर लोक त्याचीच वाट बघतात, तेव्हा ते येऊन सगळं निकामी करून जातात. म्हणून जे आपलं दुःख असतं ते आपल्यापर्यंतच ठेवायचं. जेव्हा ते दुःख दुसऱ्यांना कळतं, ते त्या जशा पार्ट कसे झाले गाडी, तशा आपल्या आयुष्याची वाट लागते. त्यामुळे स्वतःचं दुःख स्वतःकडे. म्हटलं आहे ना, दरवाजा बंद करून आपण कितीही भांडा, पण जेव्हा दरवाजा उघडताना त्यांच्यासमोर हसत चेहऱ्याने उघडायला पाहिजे. कारण जेव्हा जर समोरच्या व्यक्तीला कळलं की आपण दुःखात आहे, ते आपल्यासमोर हो हो करणार आणि बाहेर जाऊन आपलं दुःख चार चौकात उजळणार. त्यापेक्षा जे आपलं असतं ते आपल्याकडेच ठेवायचं. सुख सांगायचे, पण दुःख कधी कोणाला सांगायचं नाही. दरवाजा उघडताना नेहमी हसूनच उघडायचा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट. थँक्यू.